नमस्कार, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्या समोर येत आहे. जुन्नर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई घेऊन काल रात्री जुन्नर शहरातील अहिल्यादेवी होळकर शाळा म्हणजे 4 नंबर शाळेच्या आवारात एक इनोवा गाडी आणि एक ॲक्टिवा गाडी रात्री 1:45 म्हणजे 1:45 ते 2च्या दरम्यान तिथे रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना दिसून आली. त्याच्यानंतर त्या गाड्यांवर संशय आल्याने की बाबा इथं रात्रीचे हे काय करतायत हे पाहण्यासाठी पोलीस तिथे जवळ जाऊ लागले. तर त्या गाड्यांवर आलेले इसम हे पळू लागले तिथून. तर त्यातील पोलिसांनी पाठलाग करून त्यातील एका व्यक्तीला पकडलं. त्या व्यक्तीला पकडल्यानंतर त्याला नाव विचारलं असता त्यांनी सांगितलं मयूर संजय खराडे असं त्याचं नाव सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये एक चिकट टेप लावलेले चॉकलेटी कलरचं चिकट टेप लावलेले काही पॅकेट भेटले. ते पॅकेट पाहिले असतात त्यामध्ये गांजासारखा पदार्थ भेटला. जवळपास ते इनोवा गाडी की इनोवा गाडीचा नंबर आपल्याला भेटलेला आहे. इनोवा गाडीचा नंबर आहे MH12ET 2911. याची पाहणी केली असता या गाडीत सुमारे 2 किलो गांजा मिळून आला. व त्याचबरोबर सोबत एक ॲक्टिवा उभी होती. तिथं ॲक्टिवाच्या हँडलला एक प्लॅस्टिकची पिशवी लावलेली होती. त्या ॲक्टिवा गाडीचा नंबर होता MH14CH 6265. त्या गाडीच्या हँडलला जी पिशवी लावली होती त्याच्यातही 1 किलो गांजा मिळून आला सुमारे. आणि त्यामुळे जुन्नर पोलीस स्टेशननी गुंगीकारक औषधी आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8C 20B 20B2 3/5 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 3/5 प्रमाणे मयूर उर्फ सनी संजय खराडे वय 27 राहणार कल्याणपेठ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याचबरोबर जे फरार आरोपी आहेत असिल खलील कुरेशी राहणार शुक्रवारपेठ जुन्नर, निखिल परदेशी हॉटेल प्लॅटिनमच्या जवळपास हा राहणारा व्यक्ती आहे. हे 2 व्यक्ती फरार असून मयूर संजय खराडे यास अटक केलेली आहे. याचा पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी API मोरे साहेब हे करत आहेत. जनता न्यूज जुन्नर.